अरे काय इकडे एकटी काय करते, तिकडे धमाल चालू आहे. आणि तूच तर फोनवर सांगा होती किती वर्षांनी मी येणार आहे रंगपंचमीला वगैरे. चल. हो अरे पण मला अचानकच कसं तरी वाटायला लागलं म्हणून तर मी साईडला आले. काय होतंय माहित नाही, मे बी उन्हाचा त्रास वगैरे झाला असेल, आय डोंट नो. बट मला ना गरगरते अरे, अचानक डोकं वगैरे दुखायला लागलं. तू एक काम करतेस का, तू राधाच्या घरी पडतेस का, थोडा वेळ बरं वाटेल तुला. चल. नाही नाही नको, राधाकडे कशाला ना. अरे सॅमी ऐक ना, मला गरगरतंय. तू अरे हे घे ना, हे बघ याने लगेच बरं वाटतं. थंडाई मस्त. नाही नाही ऐक ना, उगाच म्हटलं हे प्यायल्यावर अजून त्रास वगैरे होईल. माया ऐक माझं, याने खरंच बरं वाटतं. ऐक माझं, मी घरी जाते. ओके. अगं घरी काय जाते माया. हो सॅमी प्लीज, मला येतोस का सोडायला? चल ना प्लीज. सोडायला आता? हो. अगं ओके ओके, या सेलिब्रेशन सोडून तुला नाही जमणार आहे. नाही अगं नाही अगं माया, नाही मी तसा नव्हतो विचार करत. अगं तुला गरगरत आहे ना, मी तुला असं एकटीला सोडेन का? मी एक काम करतो, मी तुला घरी सोडतो आणि परत येतो. ओके. हा चालेल. फक्त ऐक ना, एवढं संपवू पटकन. हो पी पी. पण तुला हवंय का? नाही 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 नको. तुला बरं वाटेल, ऐक पी थोडस. सॅमी चल ना, तू पी पटकन. लगेच संपवतो. घे. हळू 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 हळू. बस 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 बस. काय होतं, तुला पण गरगरल्यासारखं होतंय ना माया? मला एवढं खरं तर बरं वाटायला होतं, पण खूप गरगरतंय रे, आधीपेक्षा जास्त इनफॅक्ट. तू थांब, मी पाणी आणतो तुझ्यासाठी. ओके ओकेस ना? हा इथेच बस, मी पाणी घेऊन येतो. हा हा. पाणी पी. मला पण गरगरतंय यार, कळतच नाहीये. माया तू काही विचित्र खाल्लं वगैरे होतंस का? नाही ना, काही खाल्ल्याचं तर आठवत नाहीये आज सच. बहुतेक ना आपल्याला दोघांनाही भांग पाजली कोणीतरी मुद्दामून. मला काहीच आठवत नाहीये. ऐक ना, मी ना डॉक्टरना फोन करतो, कारण मला पण जरा. नाही डॉक्टर कशाला, मी आता पाणी प्यायले तर थोडं बेटर वाटतंय मला. डॉक्टर नको. तुला बरं वाटलं का? मी पण पितो, मला गरगरणं काही कमी होत नाहीये. काही म्हणजे काय होतंय? ए माया, एक मिनिट, तुझं अख्खं घर हलतंय यार माया. सॅमी 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 आई ओके? ऐक माया, मला सगळं गरगरतंय यार. सॅमी 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 का ग, काल आई नाही लागत आहे फोन. आई का झाला असेल, कुठे गेला असेल, काही कळत नाही बा. तेच तर ना आई, अहो तो माझ्या आसपासच होता. ही माई थट्टा करत होता तो खूप वेळापासून. मग म्हटलं खूप वेळ झाला, भूक लागली असेल म्हणून त्याला विचारायला गेले काही खाते का. पाहते तर नाही, सापडलाच नाही कुठे. जनरली असं मला न सांगता कुठे जात नाही, पण आजच असा कसा गेला कोणास ठाऊक. काळजी वाटते बाई. नानीजींना सांगाव का? आई नको, त्या आधीच घाबरल्यात, पुन्हा घाबरतील. नको, त्यांना नको फोन करायला. कमाल आहे बाई, कळत. तू एक काम कर ना, याईना किंवा नानाजींना फोन कर ना, तेही तर शोधत आहेत ना त्याला, आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये गेला आहे का ते. मी काय म्हणते आई, ते शोधतायत ना, आपण उगीच त्यांना टेन्शन नको द्यायला. अगं नाही, त्यांना दिसलं की तेच फोन करतील ना. मी माझ्या बाजूने ट्राय करते. असेल बाई, लागते का? नाही ना, नाही लागत आहे फोन. बेशुद्ध तर झालाय, म्हणजे आतापर्यंत तरी आपला प्लॅन व्यवस्थित वर्क करतोय. बट का घाबरतेस? याच्या पुढचा सुद्धा प्लॅन व्यवस्थित होणार आहे माया. ओके,
तुम्हाला खूप टेन्शन आलं, मला कळत नाहीये कसं. तू का टेन्शन घेतेस? तू रेडी आहेस ना? पण सॅमी मला तू रेडी आहेस ना? बस तू तयार राहा, आपण सगळं नीट करूया. ओके, मी आहे ना, तू काय टेन्शन घेतेस? ऑलराईट. हे बघ, आता जास्त वेळ घालून चालणार नाही, आपल्याला सगळं काही फास्ट करावं लागेल. तो बेशुद्ध आहे, त्याच्या आत सगळं झालं पाहिजे. ओके चल ये. बस 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 बस. Sammy, 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 look at me. Sammy, are you okay? Sammy, 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 look at me. गाडी चालली झुक 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 काय मम्मा तुला भूक लागली का? तो अरे मी तुला खायला करून देते, आत्ता खायला करून देते, बिकॉज आय एम राधिका, आय एम अ कुक. गाडी चालली झुक 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 झाडे किती खाते झाडे. गिव्ह मी बनी, गिव्ह मी फूड, गिव्ह मी दिस. ओके 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 नको नको डोंट वरी, मी तुला खायला करून देते. मी आत्ता तुला खायला करून देते बिकॉज आय एम अ राधिका, आय एम अ कुक. आणि गाडी चालली आपलं पुढचं स्टेशन आहे किचन. कारण मी आहे राधिका, मी आहे कुक. मम्माला लागली भूक भूक भूक. चला झुक झुक झुक. तुला काय पाहिजे बोल, बिकॉज मी तुला करून देणार आहे. बिकॉज आय एम अ राधिका, आय एम अ कुक. गाडी चालली झुक 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 झुक. आपण क्रो नाही खात मम्मा, कोणाला तरी कळेल मम्मा. नो क्रो. ऑमलेट ऑमलेट, मी तुला ऑमलेट करून देते मम्मा, बिकॉज आय एम अ राधिका, आय एम अ कुक. गाडी चालली झुक झुक झुक. हे बघ मी तुला शिकवते ऑमलेट. हे घ्यायचं, ओके, गॅसवर ठेवायचं, त्याच्यात घालायचं पाणी, एवढं ठीक आहे, खूप इनफ आहे. आणि त्याच्यात घालायचा पोटॅटो. पोटॅटो या. तुला स्पायसी पाहिजे? ओके. आणि मग हे एग घालायचं त्याच्यात. वाव मम्मा, हे किती सुंदर आहे ना. पण हे खूप मोठं आहे. तू हे अख्खं एक खाल्लंस तर 2 days मध्ये काही मागणारच नाही खायला. मम्मा मी मम्मा एवढंच करणार आहे. ओके वेट वेट. मग हे एग घ्यायचं, हे असं कट करायचं, असं कट करायचं. मम्मा मम्मा एग पिकलेलं नाहीये. काय आहे, फुटतच नाहीये मम्मा, कापलंच जात नाहीये. मी काय करू? ओ माय गॉड, वाव मम्मा हे बघ. आय एम अ राधिका, आय एम अ कुक. गाडी चालली. मम्मा मी ऑमलेट केलं, तू खा. मी खाते. मम्मा तू खा. मम्मा आला काय आला नाही. अरे तुम्ही आलात सोबत, सौमित्र नाही? नाही ना ग, काही कळतच नाही आहे. म्हणजे मी आणि नानासाहेबांनी जाऊन त्याला खूप शोधलं, पण काय पत्ताच नाही तिचा. मुख्य म्हणजे फोनही लागत नाहीये. का बाई, आता तर कमालच. तो घरी गेला तर नसेल ना? नाही आई, कसा जाईल तो? मला सांगितल्याशिवाय असं जाणार नाही घरी. नाही मला कळत आहे, तसं नाही जाणार तो, पण गेला असेल बा. आणि फोन सायलेंट वर ठेवला असेल
झोपी गेला असेल. नाही घरी एकदा फोन करून बघतेस का? नाही बाबा, असं कसं? एकतर तो गेला नसणार घरी मला न सांगता, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरी फोन केला आणि आई बाबांना हे कळलं ना तर उगीच त्यांना टेन्शन येईल. आई बाई, का करावं मग आता? पाभर संध्याकाळ होत आली, अजून याला एकाचा पत्ता नाही. मी त्याला फोन ट्राय करते, नाहीतर आपण जरा वाट बघूया तो येण्याची. सध्या तरी आपल्या हातात तेवढंच आहे. माया, सॅमी, आय यू ओके? किती वेळ झाला मी इथे? अरे किती वेळ काय, मला सोडायला आल्यापासून तू इथेच आहेस. हा हा, मी सोडायला आलो होतो हे आठवत आहे, पण पुढचं काहीच आठवत नाही. मग मी एवढ्या वेळ झोपून होतो? ते सगळं ठीक आहे, तू बरं आहेस ना आता? आता बरं वाटतंय तुला? हा, म्हणजे डोकं दुखतंय माझं गरगरत. का म्हणजे झालं काय होतं मला? एक मिनिट, शांत होतो. किती बोलशील? घे कॉफी, घे कॉफी पी, तुला बरं वाटेल. पण काय झालं काय होतं मला? किती प्रश्न विचारशील? कॉफी घे थंड व्हायच्या आधी. ओके? तू गाढ झोपेत असताना तुझा फोन बराच वेळ वाजत होता. हो का? बट मी नाही अटेंड केले कॉल्स. का? म्हटलं उगाच गैरसमज नको ना व्हायला. गैरसमज? कसला गैरसमज? म्हणजे तिथे एवढं फंक्शन सुरू असताना तू राधिकाला सोडून मला सोडायला आलास. सो दॅट्स वाय. आणि यामुळे कोणाचा गैरसमज का होईल? सोड, तुला नाही कळणार. बट प्लीज सामी, जर तुला घरी विचारलंस की कुठे होतास एवढा वेळ, तर प्लीज असं सांगू नकोस की माझ्याकडे होतास. ओके प्लीज. का माया, तू ठीक आहेस ना? म्हणजे मी आता एवढ्या उशिरापर्यंत बाहेर आहे तर काहीतरी तर कारण सांगावं लागणार ना. दुसरं काय सांगणार आहे मी? या ओके, बट मग हां, तू मला सोडायला आला होतास, मग मला सोडून परत जाताना वाटेत गाडी पंक्चर झाली किंवा कोणीतरी भेटलं असं काहीतरी खोटं सांग, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार. काय होतंय माया, तू काय एवढा विचार करायला लागलीस? असं काही नाही होणार आहे. आणि का उगाच खोटं बोलायचं मी? सी, आय जस्ट वॉन्ट टू अवॉइड मिसअंडरस्टँडिंग्स. बाकी मला जे वाटलं ते मी सांगितलं. आता तुझ्यावर आहे. माया, ओकेच ना तू? एवढं काही होणार नाहीये. मी सांगेन काय सांगायचं ते. ओके ओके, बरं तू जाशील ना एकटा ड्राईव्ह करून व्यवस्थित, की मी गाडी बुक करू? नाही ओके, मी ओके. आता माझं फक्त डोकं दुखतंय, गरगरत वगैरे नाही आहे. मी जाईन. ओके, निघतो. हॅपी होली. चल बाय. हां. माया, मिशन सक्सेसफुल. आता हे फोटोज तुला सीईओ पदाकडे कसे घेऊन जातात तू बघच. वेल डन माया, झालंय आता. आता कसलं टेन्शन? वेल डन. सौमित्र, 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 आई. हा, काय का आले? आई, ए, कशी झाली आजची रंगपंचमी? आई छान झाली, पण ऐका ना, सौमित्र आलाय का घरी? नाही, इनफॅक्ट सकाळी तुम्ही दोघं जण जे गेलात ना त्याच्यानंतर तो घरी आलाच नाहीये. आई, तो माझ्या बरोबर नाही आला. म्हणजे काय झालं की मी त्याला बऱ्याच वेळापासून फोन लावतेय, तो माझा फोनही उचलत नाहीये. आता त्याचा फोनही लागत नाहीये. मला कळत नाहीये तो कुठे गेलाय. असं काय करतो हा मुलगा? थांब, आता तो आला ना की मी त्याची चांगली हजेरी घेते. हे काय बरोबर नाही तो करतोय हे. पण आई, नाही म्हणजे मला कळत नाहीये की तो नेमका हा बघ, काय रे, कुठं होतास इतका वेळ? आणि असं न सांगता कुठं गायब झालास? तुझ्यामुळे ही किती टेन्शन मध्ये, तिला बघून मला टेन्शन मध्ये. काय सांगायचं का नाही? कुठं होतास तू? हो आई, मी कळवणार होतो पण हे बघ,
कळवणार काय होतोस? फोन होता तुम्हाला? नाही, अगं माझी फोनची बॅटरी डाऊन. काहीतरी कारण सांगू नकोस हा. नाही, बॅटरी अशी कशी डाऊन झाली? अगं खरंच आहे बघ, स्विच ऑफ आहे फोन हे माझा. बघ, ते तू मला काही सांगू नकोस. तू आम्हाला फोन करून वेळच्या वेळी सांगायला हवं होतं. तू सांगितलं कुठे होतास तू? मी तुला फोन करत होते, मी वाट बघितली तुझी. हो राधा, अगं मायाला सोडायला गेलो होतो मी. तिला थोडं आयाला काय सोडायला गेलो होतं? हिला एकटीला सोडून? तुमच्या लग्नानंतरची पहिली होळी ना, हिला एकटीला कसं काय तू सोडलंस? मम्मा, हे बरोबर तू केलेलं नाहीस आणि मलाही आवडलेलं नाही. तू त्याला ना डोक्यावर चढवून ठेवल्यास आणि असं पाठीशी घालू नकोस. त्यामुळे तो आणखीन असंच आपल्या दोघींना वागवतो. हे काय फोन करायचा नाही, सांगायचं नाही, कुठंतरी मध्येच गायब व्हायचं, हे काय बरोबर झालेलं नाही. जाऊ दे ना. जाऊ दे ना काय जाऊ दे? हे बघ, मला आता तुझं काही ऐकायचं नाहीये. तू आपलं जा, सरळ आंघोळ कर आणि मग आपण पुढचं काय ते बघू. हे काय बरोबर नाही. सॉरी.